मंडळी, घरगुती स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला मग आज आपण बनवूया अजून एक नवीन रेसिपी. अगदी झणझणीत, मऊ आणि चविष्ट अशी कुरकुरीत आळूवडी. सुरुवात करूया. आपण आळूवडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया. इथे घेतलं आहे मी 2 वाटे बेसन पीठ, इथं 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यासाठी मसाला बघूया आपण आता. इथे घेतलेले आहे मी अगदी गावरान 2 गड्डे लसणाचे फोडून घेतलेले आहेत, सोलून चांगले. इथे घेतलेला आहे अर्धा लिंबू कट करून. इथे घेतलेले आहेत 4-5 हिरव्या मिरच्या. इथे घेतलेला आहे मी कढीपत्ता, कारण हा कढीपत्ता मी याच्यामध्ये पिसून टाकणार आहे, कारण माझ्या घरी जी मुलं आहेत ती कढीपत्ता खात नाहीत, म्हणून मी याच्यामध्ये असे ॲड केलेले आहे. इथे आहे चवीप्रमाणे मीठ, तीळ, ओवा, जिरे, हळद आणि आळूसाठी लागणारी पाने. ही पाने मी गावावरून आणलेली आहे, त्यामुळे थोडी म्हणजे पिवळा कलर आलेला आहे याला. तुम्ही ताजी पानं घ्या. चला आता आपण हे साहित्य मिक्सरला असं वाटून घेऊया. हे लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि ओवा आणि जिरे. हे बघा मंडळी, मी असं जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे टाकूया आपण घेतलेल्या बेसनाच्या पिठामध्ये. जो आपण रवा घेतला होता तो मिक्स करू याच्यात. तांदळाचं पीठ, आपण थोडं तीळ फोडणीसाठी ठेवणार आहे, थोडं तीळ याच्यामध्ये टाकणार आहोत. हळद, चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये अर्धा कट केलेलं लिंबू पिळून घेऊ, कारण जर आळूची पानं खाज येणारे असतील तर लिंबूमुळे खाज येणार नाही आपल्याला खाताना. हे पहा, आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ बनवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण पीठ जर पातळ झालं तर त्या पानांना चिकटून घेत नाही, त्यामुळे आपण असं थोडं थोडं पाणी टाकत पीठ सर्व मळून घ्यायचं. हे बघा मंडळी, हे आपण असं पीठ, अशी कन्सिस्टन्सी हवी पिठाची. हे बघा, हे असं चिकटलं पाहिजे पानाला. आता आपण हे 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून देऊया पीठ. बघा मंडळी, आपलं पीठ असं भिजून रेडी झालेलं आहे 10 मिनिटात. आणि इकडे मी तोपर्यंत कुकरमध्ये 2 तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यावर चाळण ठेवणार आहे. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, म्हणून मी कुकरमध्ये वापरणार आहे. चला आपण आता आळूच्या पानांचे रोल बनवूया पीठ लावून. मी असं हातानेच पीठ पसरवणार आहे याच्यावर. चला मंडळी, मी याच्यावर ते सगळं बॅटर पसरवून घेतलेलं आहे. याच्यावर आता दुसरं पान आहे ते असं उलटं टाकायचं मंडळी. याच्यावरून मग परत दुसऱ्या ह्या पानावरती मग असं हे पसरून घ्यायचं, तर मग आपल्या आळूवडीचे असे काप छान निघतात, चिकटत नाही ते एकामेकाला पानांना. हे बघा मंडळी, मी असे 2 पानं लावून घेतले आहेत. आता मी याच्यावर तिसरा लेअर ठेवणार आहे. असे एकावर एक करून मी 4 पानांचा रोल बनवणार आहे. हे बघा मंडळी, असे मी 4 पाने एकावर एक लावून घेतलेले आहेत. आता आपण याचा असा रोल बनवूया. इकडल्या बाजूने दुमडून घ्यायचं, इकडल्या बाजूने पण असं दुमडायचं. याच्यावरती थोडंसं पीठ लावायचं. हे बघा, असं छान पीठ पसरवून घ्यायचं याच्यावरती. आता या बाजूने पण रोल करूया. असं याच्यावर पण असं थोडंसं पीठ लावून घेऊया, म्हणजे आपला रोल निघणार नाही. हे बघा, असं करून असा आपला रोल घट्ट बनवून घ्यायचा. हे बघा, असे मी रोल बनवून घेणार आहे. सर्व पानांचे असे 4-4 पानांचे असे रोल बनवून याच्यामध्ये वापरण्यासाठी ठेवून देणार. 10 ते 15 आळूची पानं होती आणि तेवढ्या पिठामध्ये असे 3 रोल बनवून तयार झालेले आहेत. हे आता मी वाफेवरती ठेवून दिलेले आहेत आणि याच्यावरती असं मी झाकण घट्ट ठेवणार आहे. मंडळी, आपण हे आता
25 ते 30 मिनिटासाठी झाकून वाफेवर ठेवून देऊया आणि नंतर पाहूया आपण. हे बघा आपले आता 25 ते 30 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करूया आपले आळूवडीचे रोल शिजले आहेत का ते. हे बघा आपण सुरीच्या मदतीने शिजले आहेत का आपले ते रोल चेक करूया. हे पहा आपली सुरी क्लिअर निघाले आहेत, त्यामुळे आपले रोल शिजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि आता आपण खाली उतरून घेऊया. हे पहा मंडळी आपले रोल छानपैकी शिजलेले आहेत, वाफवून तयार आहेत. आता आपण हे रोल थंड होण्यासाठी बाजूला काढूया. बघा मंडळी आपण थंड करून घेतलेले आहेत हे आळूचे रोल. आता आपण ह्याला कट करून घेऊया. पातळ असे काप करायचे. हे बघा कसे छान रोल पडत आहेत. चला आपण हे सगळं रोल कट करून घेतलेलं आहे. यातले मी काय करणार आहे, थोड्यांना अर्ध्या वड्यांना मी फोडणी करणार आहे आणि अर्ध्या वड्या मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. बघूया आपण दोन्हीची टेस्ट कशी लागते ते. हे बघा मंडळी मी 2 कढई ठेवून घेतलेल्या आहेत 2 गॅसवरती. मी इकडे करणार आहे तडका देणार आहे काही वड्यांना आणि इकडे फ्राय करणार आहे. तर चला आपण तयारी करूया. मी इथे 1 पळी तेल तापत ठेवलेलं आहे फोडणीसाठी आणि इकडं 2 पळ्या तेल टाकणार आहे. चला आपण आता इकडलं तेल गरम होईपर्यंत इकडे आपण तडका बनवूया. गरम तेल हे बघा मंडळी मी टाकते जिरं, लसूण, हा टाकलाय कढीपत्ता. त्यात टाकूया आपण वड्या. छान असं त्याच्यामध्ये परतून घेऊया. हे बघा आपण इकडच्या कढईमध्ये पण असे वड्या सोडून घेऊया फ्राय होण्यासाठी. हे बघा मंडळी आपल्या वड्या एका साईडने छान अशा खरपूस भाजलेल्या आहेत. पलटी करून बघूया. लो आचेवरती 10 मिनिटं मी परतून घेतलेल्या आहेत. त्या वड्या अशा लाल आपल्या झालेल्या आहेत. चला आपण आता काढून घेऊया. जर आपल्या घरी वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी मी हे फोडणी देऊन आळूवडी बनवली आहे आणि ही आहे फ्राय केलेली आहे. वाव किती छान आणि खमंग आळूवडी तयार झाली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या घरगुती चविष्ट रेसिपीसाठी घरगुती स्वाद चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.